अधिक मासात रोज आईने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी व आरोग्यासाठी मंदिरात करावे असे हे काम. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता नुकताच सुरू झालेला अधिक मास, मलमास, धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास असे विविध नावांनी ओळखले जाणारा हा धोंड्याचा महिना. या महिन्यामध्ये आपल्याला दीपदान करायचे आहे. ते कोठे करायचे आहे, कसे करायचे आहे आणि केव्हा करायचे आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला बघूया. या अधिकच्या महिन्यामध्ये 33 या संख्येला विशेष असे महत्त्व प्राप्त आहे. तर या महिन्यामध्ये विष्णू उपासनेसोबतच लक्ष्मीची पूजासुद्धा आपल्याला करायची आणि लक्ष्मीला दीपदान करायचे आहे. तर लक्ष्मीला दीपदान केल्याने त्या आयुष्यातील ज्या काही सांसारिक अडचणी आहे, आर्थिक अडचणी आहे, नकारात्मकता आहे ती कमी होईल आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मकता येईल. जर घरात लहान मूल बाळ असतील तर त्यांच्या सुखसमृद्धी, समाधानासाठी व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व आरोग्यासाठी आपल्याला हे दीपदान करायचे आहे. ज्यांना अखंड दिवा लावायचा आहे ते अखंड दिवा लावू शकता, ज्याबद्दल पण आपण बोलूया. अधिक मासाची 33 पदरी वात असते, बनवायची असते घरच्या घरी किंवा त्या वातीला आपण विकत पण आणू शकतो. तर अधिक मासाची 33 पदरी वात बनवण्याच्या विविध अशा पद्धती आपल्याला यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. ते तुम्ही सर्च करू शकता किंवा मी पण तुम्हाला एक सांगते अधिक मासाची असा वात कशी बनायचे. यासाठी मी हा कापूस घेतलेला आहे आणि ह्या कापूसचा असा आपल्याला असा असा वसा काढायचा आहे. त्याचा अशा प्रकारचा वसा काढायचा आहे. अशा प्रकारचा वसा काढून आपल्याला ही वात तुम्हाला विकत पण मिळू शकते आणि ही वात आपण घरच्या घरी पण बनवू शकतो. अशा प्रकारचा वसा काढून तो अशा 4 बोटांना असा गुंडाळून 16 वेळा असा गुंडाळायचा आहे आणि हा भाग असा 16 वेळा गुंडाळून यामध्ये असा मधामध्ये असा स्पेस सोडून पुन्हा दुसऱ्या बाजूने पण 16 वेळा गुंडाळून त्याला असं एकत्र जोडून त्या 16 आणि 16 32 आणि हा मधातला जो स्पेस आहे असा हा 33 अशी ही 33 वर्षाची आपली ही वात तयार होते. ही वात तुम्ही अशा 33 वर्षाचे वात करून तुम्ही ती पण लावू शकता किंवा तुम्हाला अखंड दिवा लावायचा असेल तर तुम्ही त्यासाठी आपल्या घरातील कोणत्याही प्रकारच्या धातूचा दिवा घेऊन तुम्ही तो तांबा, पितळचा किंवा मातीचा दिवा घेऊन तो तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवून त्यावर थोडे तांदूळ टाकून त्यावर तो दिवा हळद कुंकू टाकून तो दिवा ठेवायचा असतो आणि तो दिवा अखंड चालू ठेवायचा असतो. रोज देवाचे नामस्मरण करून किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणून किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून आपण तो दिवा रोज तेवत ठेवायचा असतो. तुम्ही हे 33 वर्षाच्या बनवलेल्या वातीचे दीपदान तुम्ही मंदिरात जाऊन किंवा नदीच्या काठावर किंवा आपल्या घरातील देवघरात तुळशीजवळ तुम्ही याचे दीपदान करू शकता किंवा जर तुम्ही आता अधिक महिन्यामध्ये कोणत्या धार्मिक स्थळी जात असेल तर तिथे सुद्धा तुम्ही या दिव्याचे दीपदान करू शकता. आणि आपण जो अखंड दिवा आपल्या घरी लावलेला आहे धातूच्या याच्यामध्ये तांबा पितळच्या किंवा मातीच्या दिव्यामध्ये तो आपण अधिक महिना संपल्यानंतर त्याचे उद्यापन करायचे असते. तो उद्यापन केल्यानंतर तो दिवा आपण चांगल्या प्रकारे घासून तो ब्राह्मणाला किंवा मंदिरामध्ये तो दान करायचा असतो. तेव्हाच तो आपला संकल्प हा पूर्ण होतो. आणि तुम्ही जर आपल्याला हे 33 वर्षाची वात करणे शक्य नसेल तर आपल्या घरी एक अशा वाती असतात आणि 33 मातीचे दिवे पण असतात. 33 दिव्यांमध्ये सुद्धा आपण त्या वाती टाकून ते दिवे लावू शकतो किंवा रोज तर आपण दिवा लावतोच, पण एक महिनाभर आपण अखंड असा दिवा पण सुद्धा अधिक महिन्यामध्ये लावू शकतो किंवा कणकीचे 33 असे दिवे करून ते सुद्धा आपण सायंकाळच्या वेळी लावू शकतो. 33 कणकीचे दिवे करायचे आणि त्याला हळद कुंकू लावून त्यामध्ये तेल टाकून त्या वाती टाकून ते दिवे पेटवायचे. हे सुद्धा आपल्या घरात आपल्याकडून झालेले एक असे दीपदानच आहे. आपल्याला अखंड दिवा लावणे कधी कधी शक्य होत नाही कारण आपला मासिक धर्म असतो किंवा आपण कधी कोणत्या गावाला जातो तर आपला दिवा हा अखंड राहू शकत नाही. म्हणून आपण अखंड दिव्याचा आपल्याला संकल्प जमत नसेल तर आपण दीपदान करताना
यथाशक्ती हे बोलणे महत्त्वाचे असते. जर अखंड शब्द न वापरता आपण यथाशक्ती मी दीपदान करेल, या संपूर्ण महिनाभर किंवा होईल तेवढे दिवस मी दीपदान करेल असेही तुम्ही म्हणू शकता आणि आपला संकल्प जो आहे तो आपण तो पूर्ण करू शकतो. कारण आपण घरात किंवा मंदिरात दीपदान केल्याने आपल्या मुलांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माता लक्ष्मीला आपण दीपदान करत असतो आणि आपल्या मुलांवर त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून यासाठी आपल्याला अधिक महिन्यात हे दीपदान करायचे आहे. आपण जर कोणत्याही धार्मिक स्थळी जर गेलो तर तिथे आपल्याला दीपदान करण्यासाठी तिथे दीपदानाचे साहित्य हे मिळूनच जाते किंवा आपण नदी तीरी जर गेलो, एखाद्या धार्मिक स्थळी जाऊन नदीच्या काठावर जर आपल्याला दीपदान करायचे असेल तर तिथे छोटंसं तांब्याचं पातेल असते, छोटंसं तांब्याचं पातेलावर फुलवात लावून ते दीपदान करायचं. म्हणजे आपल्याकडून गंगेला तांब्याचं दान पण होते आणि दीपदान पण होते. म्हणून या अधिकच्या महिन्यामध्ये आपल्याला दीपदान करायचे आहे आणि विष्णू सहस्रनामाचे वाचन करून माता लक्ष्मीला सुद्धा दीपदान करायचे आहे. म्हणजे दोघांचेही आशीर्वाद आपल्याला मिळवायचे आहे. आपल्या घरी दीपदान कसे करावे? सकाळी किंवा संध्याकाळी देवघर स्वच्छ करावे. तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिवा भगवान विष्णू, देवी लक्ष्मी किंवा तुळशी समोर लावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. शक्य असल्यास मंदिरात किंवा नदी किनारी सुद्धा आपण हे दीपदान करू शकतो. दीपदानाने घरातील आर्थिक अडचणी कमी होऊन मनशांती किंवा सकारात्मक ऊर्जा येते आणि पितृदोष व नकारात्मकता कमी होण्याची श्रद्धा आपण मनात ठेवू शकतो. भगवान विष्णू आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. अधिक मासात, कारण आपल्याला अधिक मासात हे दीपदान करून आपले नशीब बदलवायचे आहे किंवा आपल्या घरातील लहान मुलांवर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहावी म्हणून आपल्याला हे दीपदान करायचे आहे. या महिन्यात दररोज संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढते. दिव्यासाठी तुम्ही गाईचे तूप, तीळ, तेल किंवा शुद्ध तेल वापरू शकता. कापसाची वात वापरावी. दीप लावताना मनोभावे प्रार्थना करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री लक्ष्मीनारायणाय नमः हे मंत्र म्हटल्यास विशेष पुण्य प्राप्त होते. शक्य असल्यास मंदिरात किंवा नदी किनारी दीपदान करा. गरिबांना तेल, दिवे किंवा अन्नदान केल्यास त्याचे पुण्य अनेक पटीने वाढते. अधिक मासातील गुरुवारी, एकादशी आणि पौर्णिमा या दिवशी केलेले दीपदान विशेष फलदायी मानले जाते. तर मित्रांनो, अधिक मासातील ही सुवर्ण संधी अजिबात सोडू नका आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या घरात रोज एक दिवा लावा. तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, पण आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी रोज एक आपल्या घरात एक दिवा लावा. मनापासून केलेले दीपदान तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.